सामाजिक कार्याला राजकारणाची जोड देत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सुनीता संग्राम गायकवाड यांची उमेदवारी दाखल केली असून ही उमेदवारी तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून भरल्याचे मत वाखरीचे संग्राम बापू गायकवाड यांनी व्यक्त केले। जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वाखरी गटातून सौ सुनीता संग्राम गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यासाठी आज वाखरीतून असंख्य कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मांडली जाते आहे वाखरी जिल्हा परिषदेमध्ये निवडणुका यायच्या अगोदरपासून तुम्ही सामाजिक कार्य करतात, पण आता सर्वात मोठे त्या ठिकाणी नेते मंडळ आहेत, तर ते कसं वाटतंय तुम्हाला? तसं पाहिलं तर आम्ही काय राजकारण म्हणून त्या समाजकारण करत आलेलो आहे। राजकारणाचा त्यात काही विषय नाही। पूर्वीपासून 2019 पासून आम्ही सामाजिक कार्य करतोय आणि त्याच समाजकारणाला जोड म्हणून आम्ही राजकारणामध्ये येत आहे। आणि समोरून कोण येते काय येते ह्याचा काय आम्हाला काय घेणं देणं नाही, कारण आमची लढाई ही सर्वसामान्यांसाठी आणि सर्वसामान्य जनता ही आमच्याबरोबर आहे। आज माझ्याबरोबर अर्ज भरायला कोणताही राजकीय पुढारी गावातले कोण नाहीत, सर्वसामान्य लोक ही माझ्यासोबत आहेत आणि येणारी लढाई सर्वसामान्य लोकांच्या भरोशावर जिंकणार आणि लढणार आणि जिंकणार। कुठल्या पक्षातून? मी तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून अर्ज भरलेला आहे। अभिजित आबा आणि भगीर दादा यांच्याकडून मी निवडणूक लढत आहे। आबा सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि मीही सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळं आबा नक्कीच मला लढण्याला बळ देतील। हां, मी लढणार आहे ही मी पूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सर्वसामान्यांसाठी लढणार आहे, सर्वसामान्याच्या हक्कासाठी लढणार आहे। ही लढाई प्रस्थापिताच्या विरोधात विस्थापिताची, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचे आणि नक्कीच जनशक्ती काय असते ही 2019ला भारतनानाने निवडून येऊन दाखवलेलं आहे, अभिजित आबाने दाखवलेलं आहे आणि मी आमचे दैवत भारतनाना बालके यांना स्मरून आज अर्ज भरणार आहे। अपोजिट उमेदवार तुम्हाला आव्हान वाटतात का? मला तसं आव्हान कोणाचंच वाटत नाही, कारण मी जनसामान्याचा आहे आणि समोरून मतदार हे जनसामान्य आहेत, धनदांडगे नसतात मतदार आणि जनसामान्याबरोबर मतदार असतो हे वेळोवेळी लोकांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळं मी ही लढून जिंकणार आहे। 7 तारखेला गोळाला आपण मिळून उतरूया।